मित्रांनो, आपण कापूस ज्यावेळेस लावतो त्यावेळेस काय होते, कधी म्हणजे काही झाडं निघत नाहीत, त्याला आपण तूट म्हणतो. तर ते काही झाडं निघले नाही त्या ठिकाणी तसंच ती जागा ठेवायची का, दुसरं उत्पन्न आपण लावू शकतो का? तर आम्ही काय केलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी तूट झालेली म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कापसाचं झाड उगवलं नाही त्या त्या ठिकाणी आम्ही काय केलं, मिरची झाडं लावलीत. हे बघा कसं दिसतंय. त्या त्या ठिकाणी आम्ही काय केलं, मिरची लावली ज्या तुटीच्या ठिकाणी. बघा ह्या ज्या मिरच्या दिसायल्यात, खूप मिरच्या आहेत झाडाच्या खाली. ह्या ज्या मिरच्या दिसायल्यात, हे बघा कशा मिरच्या आहेत एकदम काकडीसारख्या. हे बघा आता ही मिरची बघा, ही मिरची बघा कशी आहे. हे बघा मस्त मिरची. आणि याचा तोडा केलाय, हे तोडेत याच्यापेक्षा भारी. हे बघा हे फक्त एक झाड आहे, एका झाडाला इतक्या मिरच्या इथं. तर आपण पण ज्या ज्या ठिकाणी झाड कमी आले, ज्या ज्या ठिकाणी मिरची किंवा आपण ज्यावेळेस कापूस लावतो त्या कापसाचं झाड निघत नाही, तर ती जागा रिकामी न ठेवता त्या ठिकाणी आपण अशी झाडं लावू शकतो. टोमॅटोची झाडं लावू शकतो. टोमॅटोची काही जास्त दिवस चालत नाहीत, पण मिरची जर लावली तर अजून फायद्याचं आहे. हे बघा तिकडं बी झाड दिसते मिरचीचं. हे बघा इथं बी एक छोटंसं झाड आहे. असे भरपूर झाड आहेत की आपण जे तूट असते, जे तूट तिथे हे बघा, हे बघा किती मोठं झाड आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, बघा खूप मिरची आहे त्याला. तर हे जे आपण ज्या वेळेस तूट लावतो त्यावेळेस असं मिरचीचे बारीक सारीक रोप लावायला फायदा आहे, म्हणजे आपली जागा रिकामी राहत नाही. या ट्रिकवर तुम्हाला काय वाटतं?